हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग किंवा रात्री बघितलं तर गुड नाईट. ओके, सो मागच्या लेक्चरमध्ये आपण पहिली एक्सरसाइज कंप्लीट केली होती. नाव वी हॅव टू गो फॉर द सेकंड एक्सरसाइज. ओके, तर त्या सेकंड एक्सरसाइजसाठी आपल्याला म्हणजे नेमकं सेकंड एक्सरसाइजमध्ये काय शिकायचं आहे, तर इथं आपल्याला बघायचं आहे ट्रूथ टेबल. तर त्याच्यामध्ये 2-3 प्रश्न आहेत आणि सगळ्यांचा कन्सेप्ट एकच आहे की ट्रूथ टेबल काढा, ड्रॉ द ट्रूथ टेबल. तर आता हे नेमकं ट्रूथ टेबल कसे काढायचे, तर ट्रूथ टेबल काढण्यासाठी मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये जे ट्रूथ टेबलचं व्हॅल्यू सांगितलं होतं, लॉजिक अँड ऑर इम्प्लॉईज, डबल इम्प्लॉईज, टी एफ 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 टी एफ एफ एस टी डी एफ, ते आपल्याला अप्लाय करायचं आहे. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. फक्त 4 गोष्टी लक्ष ठेवा. एकदम सिम्पल पद्धतीने ट्रूथ टेबल सांगतो तुम्हाला, पण या 4 गोष्टी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. जर हे 4 पॉईंट विसरले तर येणार नाही. कोणते 4 पॉईंट? टी एफ 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 टी एफ एफ एस टी डी एफ. आठवतं? ओके, सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट एक्सरसाइज, सेकंड एक्सरसाइज. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. ओके, बघा प्रश्न काय आहे. असं काहीतरी दिलेलं आहे त्यांनी. P employees Q and Q. हा ब्रॅकेट असा आहे. एम्प्लॉईज P. पहिल्या ट्रूथ टेबलवरती जर व्यवस्थित फोकस केलं तर दुसरं तिसरं म्हणजे एकदम व्यवस्थित काढेल. तर बघा, आपल्याकडं 2 व्हेरिएबल आहे, P आणि Q. ठीक आहे, तर आपण जसं काय ट्रूथ टेबल काढले होते, हे बघा, P लिहिलं, Q लिहिलं. ओके, आणि PQच्या व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे. PQच्या व्हॅल्यू काय असतात? टी एफ एफ टी एफ टी एफ. ओके, काही डाऊट आहे इथपर्यंत? हे तर आपलं कॉमन आहे, P आणि Q लिहायचं. आता थोडंसं व्यवस्थित बघा. हां, आता हे जी स्टेटमेंट त्यांनी दिलेली आहे त्याच्यामध्ये पहिले हा ब्रॅकेट बनवायचा सर्वात छोटा, मग त्याच्यामध्ये हे ॲड करायचं आणि त्याच्यामध्ये हे ॲड करायचं. जसं गणित सोडवत असताना आपण पहिले सगळ्यात छोटा ब्रॅकेट सोडवतो, नंतर त्याच्या बाजूवाली टर्म त्याच्यात ॲड करतो, मग त्याच्या बाजूवाली टर्म त्याच्यात ॲड करतो. सेम पद्धतीने म्हणजे बघा काय करणार आपण. सर्वात पहिले बनवू P एम्प्लॉईज Q. ओके, टेबल लक्षात नसतील चालेल. आता इथे एम्प्लॉईज आहे. आता व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या. हे एम्प्लॉईज आहे. हे एम्प्लॉईज कोणामध्ये आहे? P आणि Q मध्ये आहे. एम्प्लॉईज कोणामध्ये आहे? P आणि Q मध्ये. तर हे P आणि Q. एम्प्लॉईजसाठी आपण काय लिहिलं होतं? एम्प्लॉईजसाठी लिहिलं होतं TFF. या TFFचा अर्थ काय होता? पहिला ट्रू दुसरा फॉल्स आला तर फॉल्स लिहायचा. मग या बरं इकडं बघा, एम्प्लॉईज आहे P आणि Q मध्ये, म्हणजे या दोघांमध्ये पहिला ट्रू दुसरा फॉल्स आला तर फॉल्स लिहायचा. इथं पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही, म्हणजे इथं फॉल्स लिहिणार नाही. सोडून द्या, खाली या. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आला तर फॉल्स लिहिणार. मग बघा ना, हे पहिला ट्रू आहे दुसरा फॉल्स आहे, म्हणजे आपण इथं फॉल्स लिहिलं. इथं पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही, उलटं नाही बघायचं बरं का, उलटं बघायचं नाही. पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही म्हणजे इथं फॉल्स लिहिणार नाही. पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही म्हणजे इथं फॉल्स लिहिणार नाही. म्हणजे इथं फॉल्स लिहायचं नाही. फॉल्स नाही लिहायचं तर मग काय लिहायचं? ट्रू लिहायचं. काय लिहायचं? ट्रू ट्रू ट्रू. थोडंसं पुढे येऊ. आता तुम्ही बघा, हा ब्रॅकेट बनवला. आता या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय करायचं? याला ॲड करायचं. याला म्हणजे Pला, म्हणजे काय करतोय बघा मी, P एम्प्लॉईज Q अँड Q. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट कोणाची लावायची? अँडची. कन्सेप्ट कोणाची? अँडची. अँडची कन्सेप्ट काय? टी. अँडची कन्सेप्ट काय? टी. अब ये अँड किसके बीच में है? ये अँड ये वाला नंबर और ये वाला नंबर, ये दोनों के बीच में. देखो, P एम्प्लॉईज Q और Q, मतलब ये दोनों के बीच में, ये दोनों के बीच में आपको क्या करने का है? टी. तो देखो यहाँ पे टी नहीं है तो यहाँ पे टी नहीं लिखेंगे. टी 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 है
नहीं है, तो यहाँ पे टी लिखेंगे नहीं, तो इधर और इधर क्या लिखने का, फॉल्स लिखने का, क्या लिखने का, फॉल्स। आता पुढं बघा, तुम्हाला हा ब्रॅकेट भेटलेला आहे। आता या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय करायचं, इम्प्लॉईज करायचं पी, म्हणजे बघा तो ब्रॅकेट लिहून घेतला मी, पी इम्प्लॉईज क्यू अँड क्यू, हे जे की तुमच्याकडे इथं अवेलेबल आहे बघा, हे तुम्ही काढलं हा ब्रॅकेट, इम्प्लॉईज पी म्हणजे इथं तुम्हाला इम्प्लिकेशन आहे, इम्प्लिकेशन म्हणजे हा टी एफ एफ, इम्प्लिकेशन कोणामध्ये, इम्प्लिकेशन याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, हा पहिले हा नंतर, बघा हा पहिले हा नंतर, ओके, म्हणजे टी एफ एफ, टी एफ एफ नाही लिहिणार, टी असं नका बघू बरं का, असं नका बघू, इथं पहिले कोण आहे त्याला पहिले बघा, टी एफ एफ नाही लिहिणार, इकडं बघा टी एफ एफ, टी एफ एफ नाही लिहिणार, म्हणजे जिथं टी एफ आलं तोच कॉम्बिनेशन लिहायचा, बाकीचे सोडून द्यायचे। आता हे बाकीचे 3 रिकामे राहिले, आता हा फॉल्स आहे, म्हणजे तिघं फॉल्स नाही आहे, फॉल्स नाही आहे तर काय आहे, ट्रू आहे, म्हणजे इथं काय करणार, ट्रू ट्रू ट्रू, म्हणजे अशा पद्धतीने तुमचा ट्रूथ टेबल झालेला आहे। ओके, याच्यासाठी 3 मार्क भेटतात, मोठा असला तर 4 मार्कासाठी असेल आणि याच्यापेक्षा छोटा असला तर 2 मार्कासाठी सुद्धा हा ट्रूथ टेबल असू शकतो। बघून घ्या एकदा, याच्यानंतर दुसरा ट्रूथ टेबल करू सेम याच्यासारखाच। ओके, दुसरा प्रश्न आहे पी अँड निगेशन क्यू, डबल इम्प्लॉईज, पी इम्प्लॉईज क्यू, परत सेम पॅटर्न, काय करायचं, 2 व्हेरिएबल आहे बघा, पहिले पी लिहून घेतलं नंतर क्यू लिहून घेतला। ओके, पी आणि क्यू काय लिहायचं तुम्हाला माहिती आहे, टी टी एफ एफ, टी एफ झालं। ओके, आता हा पहिले ब्रॅकेट बनवायचा, नंतर हा ब्रॅकेट बनवायचा, नंतर दोन्ही ब्रॅकेटमध्ये इम्प्लिकेशन लावायचं। मात्र हा ब्रॅकेट बनवण्यासाठी काय करायचं बघा, हा ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू, तर हे जे पी तुमच्याकडं आहे निगेशन क्यू नाही आहे, तर पहिले मी इथं निगेशन क्यू लिहून घेतो। आता निगेशन क्यू म्हणजे काय, निगेशन म्हणजे उलटा, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू। आता यांनी सांगितलं क्यूचा निगेशन, आता क्यू काय आहे, टी एफ, याचा उलटा काय असतो, एफ टी, लक्षात आलं। आता काय करणार बघा, पहिला ब्रॅकेट काय आहे, पहिला ब्रॅकेट पी एंड निगेशन क्यू। अभी पी एंड निगेशन क्यू में आपको क्या करने का है, पी के और निगेशन क्यू के बीच में एंड लगाने का। एंड का मीनिंग क्या होता है, टी टी टी। तो ये टी 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 किसके बीच में लगाने का, ये टी 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 इसके और इसके बीच में लगाने का, ये दोनों के बीच में लगाने का, सॉरी यहाँ पे नहीं लगाने का, यहाँ पे लगाने का। देखो ये दोनों के बीच में टी 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 लगाने का। देखो हाँ, टी टी फिंगर्स, टी 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 नाही है ना, टी टी नाही आहे म्हणून टी नाही लिहिणार, टी टी लक्ष द्या, टी टी काय लिहिलं, टी 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 नाही म्हणजे इथं टी लिहिणार का, नाही, टी टी नाही म्हणजे इथं टी लिहिणार का, नाही, मग इथं 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 ट्रू लिहिणार नाही, ट्रू नाही लिहिणार तर काय लिहिणार, काय लिहिणार, यप यप यप, म्हणजे तुम्हाला पहिला ब्रॅकेट भेटला। आता दुसरा ब्रॅकेट बघा काय आहे, पी इम्प्लॉईज क्यू, पी इम्प्लॉईज क्यू, इम्प्लिकेशन म्हणजे काय, टी एफ एफ। आता हा इम्प्लिकेशन कोणामध्ये आहे, लक्ष द्या, कोणामध्ये, पी आणि क्यूच्या मध्ये, या दोघांना बघायचं आणि डोक्यात काय ठेवायचं, टी एफ एफ, बरोबर, काय ठेवायचं, टी एफ एफ। ते म्हणा सर कधी टी 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 करता, कधी टी एफ एफ करता, हे मी माझ्या मनाने करत नाही, प्रश्नामध्ये जे साईन दिलेलं आहे तो आपण वापरतोय बघा, टी टी। आपला फॉर्म्युला काय सध्या, इम्प्लिकेशन, इम्प्लिकेशन काय, टी एफ एफ, म्हणजे बघा टी एफ नाही म्हणजे इथं एफ येणार का, नाही, खाली या, टी एफ एफ, टी एफ नाही म्हणजे एफ येणार का, नाही,
टी एफ नाही, एफ येणार का नाही, म्हणजे इथं 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 फॉल्स येणार नाही. फॉल्स नाही येणार तर मग काय येणार, ट्रू ट्रू ट्रू. टी 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 म्हणजे तुम्हाला दुसरा ब्रॅकेट भेटला. हा पहिला ब्रॅकेट, हा दुसरा ब्रॅकेट बघा ना, आणि या दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये काय, डबल ॲरो, डबल इम्प्लॉईज, एस टी डी एफ. सेम असलं तर ट्रू आणि डिफरंट असलं तर फॉल्स. मग काय करतोय बघा मी आता इथं हे मिटून टाकतो. आता पहिला ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू, डबल इम्प्लॉईज पी इम्प्लॉईज क्यू. ओके सेम. आता बघा हे ब्रॅकेट म्हणजे आता हे वरची ही जी लाईन होते ना आपले, आता बघा या दोघांच्या मध्ये म्हणजे या दोघांच्या मध्ये, ओके या दोघांच्या मध्ये काय करायचं आहे तुम्हाला, डबल इम्प्लॉईज म्हणजे एस टी डी एफ. सेम असलं तर ट्रू आणि डिफरंट असलं तर फॉल्स. तर बघा हे दोघं सेम आहे का, नाही, म्हणजे इथं ट्रू येणार का. बघा आपलं काय एस टी डी एफ आहे ना, काय आहे एस टी डी एफ. सेम असलं तर ट्रू लिहायचं, डिफरंट असलं तर फॉल्स लिहायचं. हे दोघं सेम आहे का, नाही, हे काय आहे डिफरंट आहे. डिफरंट आहे म्हणजे इथं काय लिहिणार, फॉल्स लिहिणार. हे सेम आहे का, नाही, काय आहे डिफरंट म्हणजे फॉल्स सगळे फॉल्स आले. हे स्मॉल नाही लिहायचं बरं काय, कॅपिटल फॉल्स लिहा. हे जे आहे ना ते कॅपिटल फॉल्स लिहायचं. ओके, म्हणजे हे झालं आपला क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झालं. लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 3. मिटवतो याला. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 आहे सेम पॅटर्न. वाव मस्त क्वेश्चन आहे बघा. सर तुम्हाला तर सगळे क्वेश्चन मस्तच वाटता, आमची वाट लागली इकडं करोनामुळं. बसलो आम्ही घरातच, फिरायला भेटत नाही क्लासच्या नावाखाली, आहे का नाही. या आमच्या पाणीपुऱ्या तर बंद झाल्या. विशेष म्हणजे प्रत्येक 2 लेक्चर नंतर जे आपण पाणीपुरीसाठी जात होतो, कुठेतरी फरक पडलं त्याच्यात बघा. होतं लवकरच सुरू होईल पाणीपुरीसुद्धा. या क्वेश्चनमध्ये मागच्या 2 क्वेश्चनमध्ये काय फरक होता, या क्वेश्चनमध्ये आणि मागच्या 2 क्वेश्चनमध्ये काय फरक होता सांगू शकता. मागच्या क्वेश्चनमध्ये फक्त पी आणि क्यू होते, मात्र हा जे क्वेश्चन आहे इथे एक नवीन पाहुणा आलेला आहे, आर सुद्धा. म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये 2 आणि 3च व्हेरिएबल आहे, चौथा व्हेरिएबल नहीं है. तो पी क्यू सा प्रश्न असेल किंवा पी क्यू आर सा प्रश्न असेल. अब यहाँ पे ना आपके पास पी क्यू आर ऐसे 3 वेरिएबल है. अब ये 3 वेरिएबल है तो क्या करने का, अब ये 3 वेरिएबल है तो सिर्फ मेथड वही रहेंगी, सिर्फ स्टार्टिंग थोड़ी चेंज होगी. पहले अपन सिर्फ 2 लिखते थे, पी और क्यू की लाइन. यहाँ पे आपको पी की लाइन लिखनी है, हे बघा पी सपाट, क्यू सपाट, आर या. जमलं का. आता सर सरांनी लाईन मोठी मारली म्हणजे काहीतरी लफडं आहेच इथं. बघा हां एक अशी पण लाईन मारून घ्या, लाईन मारता येते तुम्हाला. हाँ आता बघा. अब क्या करने का, 3 वेरिएबल है अपने पास, तो सबसे पहले क्या करेंगे, पी 4 बार ट्रू लिखने का. पहले अपन टी टी एफ एफ टी एफ टी एफ करते थे, बराबर है. अब यहाँ पे क्या करेंगे, 3 वेरिएबल आने के बाद मेथड थोड़ी सी चेंज है, स्टार्टिंग चेंज है, आगे का सब सेम है. 4 बार ट्रू लिखेंगे. देखो टी 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 4 बार ट्रू लिखा, फिर 4 बार फॉल्स लिखने का. यहाँ पे एक लाइन मार लेता मैं, अच्छा लगता है थोड़ा सा. फॉल्स 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 फॉल्स. तुम्ही लाईन नका मारू, कारण की तुमच्या नोटबुकमध्ये ऑलरेडी हॉरिझॉन्टल लाईन मारलेल्या आहे. ओके, माझ्याकडं कसं बोर्डवरती लाईन नाही मारलेल्या म्हणून मी लाईन मारतोय. आता 4 ट्रू 4 फॉल्स झाले. आता सेकंड लाईनमध्ये डबल डबल घ्यायचे, डबल डबल. टी टी यफ यफ, टी टी यफ यफ. परत लाईन मारून घेतो. आता काय करायचं, एक एक घ्यायचं, एक एक. बघा 4 4 2 2 1 1 म्हणजे काय करणार बघा, टी यफ टी यफ टी यफ टी यफ. हे घेतलं एक एक. काय केलं, एक एक. जमलं का. या लाईन थोड्याशा येड्या वाकड्या असतील, ॲडजस्ट करून घ्या. तुम्हाला लाईन मारायची गरज नाही. पेपरमध्ये पण लाईन नका मारू, एक्झाममध्ये सुद्धा इथं ऑलरेडी लाईन मारून दिलेल्या असतात. आपलं बोर्ड आहे, इथं लाइन नसतात म्हणून लाइन माराव्या लागतात. ओके, तो ये 3 आइटम हो गए आपके. अब ये 3 आइटम होने के बाद आगे का मेरे को बताने की ज़रूरत नहीं है, फिर भी बता देता. पहला ब्रैकेट बनाओ. पहला ब्रैकेट है पी एंड क्यू, मतलब आपको क्या करना है,
ये दोनों के बीच में क्या करने का, ये लगाने का, ये लगाने का मतलब टी 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 टी, समझ में आ रहा? ये दोनों के बीच में देखो टी टी, इकडं बघा इकडं लिहा बघा, हां इकडं बघा इकडं लिहा, हे बघा हे बघा हे टी टी टी, खाली या टी टी टी, खाली या टी टी नाही, 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 टी टी नाही. मग इथं कुठं पण ट्रू येणार नाही. ट्रू नाही येणार तर काय येणार, फॉल्स. यफ 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 यफ. हो गया. अभी एक काम करो, सेकंड वाला ब्रैकेट ले लो, क्यू और आर. क्यू आर, ये रहा क्यू, ये रहा आर, दोनों के बीच में क्या लगाने का, यफ 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 लगाने का. क्या लगाने का, यफ यफ यफ. यफ 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 क्यों लगाने का, और है ना, और का फॉर्मूला क्या है, एफ एफ एफ. देखो एफ 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 नाही, एफ एफ नाही, एफ एफ नाही, एफ एफ एफ. जमलं. इथं नाही 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 आहे, जमलं का. आता इथं 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 फॉल्स नाही, फॉल्स नाही तर मग काय लिहायचं, ट्रू लिहायचं. बघा काय करणार, टी 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 टी. झालं. आणि आता आपल्याला करायचं आहे शेवटचं कॉम्बिनेशन. पहिला ब्रॅकेट डबल इम्प्लॉईज, दुसरा ब्रॅकेट, इथं मी पहिला ब्रॅकेट लिहितो पी अँड क्यू, हे डबल इम्प्लॉईज, इथं लिहिलं क्यू और आर. आता हे दोन्ही ब्रॅकेट इथं अवेलेबल आहे. या दोघांना बघायचं, या दोघांना बघायचं आणि डोक्यात काय घ्यायचं, एस टी डी एफ. सेम असलं तर ट्रू आणि डिफरंट असलं तर फॉल्स. सेम आहे, आहे काय लिहायचं, ट्रू लिहायचं. सेम आहे काय लिहायचं, ट्रू लिहायचं. सेम आहे का, नाही, मग ट्रू लिहिणार का, नाही. सेम आहे का, नाही, हो. सेम आहे, ट्रू. सेम आहे का, नाही. सेम आहे का, नाही. सेम नाही, हे सेम आहे बघा, सेम आहे म्हणजे इथं ट्रू, म्हणजे सेम 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 सेम, ट्रू 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 ट्रू. बाकीचं काय करणार, फॉल्स फॉल्स फॉल्स. अशा पद्धतीने हा ट्रूथ टेबल एवढाच होता आणि कंप्लीट झालेलं आहे. मग याच्यामध्ये आपण नवीन स्नॅपशॉट काढू शकता तुम्ही नंतर, त्याचं काढून घेतलं का, ओके. बघा इकडं पहिल्या दोन क्वेश्चनमध्ये आपण काय केलं होतं, ट्रूथ टेबलच बनवला होता. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये सुद्धा काय केलं, ट्रूथ टेबलच बनवला. पण पहिल्या दोन ट्रूथ टेबलमध्ये आणि तिसऱ्या ट्रूथ टेबलमधला फरक जाणून घ्या. पहिल्या दोन क्वेश्चनमध्ये फक्त 2 व्हेरिएबल होते, पी आणि क्यू, म्हणजे ट्रूथ टेबलमध्ये 4च लाईनी येतात. जर क्वेश्चनमध्ये 3 व्हेरिएबल आले तर 8 लाईनी होतात, म्हणजे एक कॉलम वाढलं की 4 रो वाढतात. म्हणजे त्या 8 लाईन कशा झाल्या बघा, टी 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 एफ 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 टी एफ टी एफ टी 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 एफ 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 टी टी एफ एफ टी टी एफ एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ. समजलं. अशा पद्धतीने तुम्ही या तीन बघा ना, टी 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 एफ 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 टी एफ टी टी एफ एफ टी टी एफ एफ टी टी एफ एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ. आणि त्याच्या पुढं जे आपले फॉर्म्युले कोणते, अँड ऑर इम्प्लॉईज डबल इम्प्लॉईज. अँडचा काय फॉर्म्युला आहे, टी टी टी. ऑरचा काय, एफ एफ एफ. इम्प्लॉईजचा काय आहे, टी एफ एफ. आणि डबल इम्प्लॉईजचा काय आहे, डबल इम्प्लॉईजचा काय आहे, एस टी डी एफ. एस टी डी एफचा अर्थ काय असतो, सेम असला तर ट्रू आणि डिफरंट असला तर फॉल्स. मग अशा पद्धतीने आपण काय केलं माहिती आहे का, हा ट्रूथ टेबल काढला. आता हा ट्रूथ टेबल झाल्यानंतर वी विल गो फॉर द नेक्स्ट ट्रूथ टेबल. इसको मिटा देते हैं. ये था 3 नंबर का क्वेश्चन और ये गायब हो गया. कुठं गेलं माहिती नाही. चला 4 नंबरचा बघू. 4 नंबरचा प्रश्न. चला लवकर, चौथा प्रश्न येऊ द्या. चौथ्या प्रश्नामध्ये पण 3 आयटम आहे. 3 आयटम असले की धिंगाणा होतो. निगेशन, क्यू अँड आर. प्रश्नाच्या भावना समजून घ्या. आता बघा कसं करायचं. 3 व्हेरिएबल दिसत आहे तुम्हाला, पी क्यू आर दिसत आहे का, 3 व्हेरिएबल घ्या ना. मग पी क्यू आर लाइन, क्या करने का, बोला था टी 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 टी, यप 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 यप, टी यप यप, टी यप यप. पुढा टी यप टी यप टी यप टी यप. समजतं का, नाही समजत. पी क्यू आर झालं. आता काय करायचं हे बघा, क्यू अँड आर अँड टी टी टी. कोणामध्ये, या दोघांमध्ये काय करायचं, क्यू अँड आर.
ओके, ये दोनों के बीच में क्या करने का, टी 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 करने का, टी टी टी, टी टी नाही, टी टी नाही, टी टी नाही, टी टी टी, टी टी नाही, टी टी नाही, टी टी नाही. म्हणजे इथं 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 ट्रू येणार नाही. ट्रू नाही येणार तर काय येणार पोरांनो, फॉल्स येणार. काय येणार, फॉल्स. काय येणार, फॉल्स. कन्सेप्ट बदलली नाही, फक्त लोड वाढला तुमचा. म्हणजे 4च्या जागेवरती 8 झाले. लाईन मारल्यास नाही बघ का, लाईन मारून घेतो मी एकदा. तुम्ही लाईन नका मारू, तुम्हाला लाईन मारायची परमिशन नहीं. ये ब्रैकेट हो गया, ये ब्रैकेट के आगे निगेशन है, ये ब्रैकेट के आगे निगेशन है. मतलब आपको ये ब्रैकेट का निगेशन लेने का है. निगेशन मतलब उल्टा करेंगे तो आपने निगेशन किया, किसका निगेशन किया, ये ब्रैकेट का निगेशन किया तो टी का उल्टा हो गया यफ, यफ का उल्टा हो गया टी, यफ का उल्टा टी, टी यफ, टी 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 टी. उलटं केलं बघा, टी यफ, यफ टी, यफ टी, यफ टी, टी यफ, यफ टी, यफ टी, यफ टी. उलटं केलं म्हणजे तुम्हाला हा पूर्ण ब्रॅकेट भेटला. आता तुम्हाला पी सोबत इम्प्लिकेशन घ्यायचं. म्हणजे आता मी इथं शेवटची लाईन लिहितो बघा, पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू अँड आर. पी कुठे आहे रे, पी हे राहिलं पी, क्यू एंड आर हे राहिलं क्यू एंड आर. अब इसको इसके साथ इम्प्लीकेशन क्या है, टी एफ एफ. देखो हाँ, टी एफ ये दोनों को देखेगा, बीच वाले को देखने का नहीं. इसने कितने भी अच्छे कपड़े पहने तो भी इसको नहीं देखने का, कितना भी मेकअप किया तो भी नहीं देखने का. सिर्फ पहले वाले को और आखिरी वाले को देखने का, बीच वाले को नहीं देखने का इधर. क्योंकि देखो ना, ये पहला वाला और ये छूना आपने को, ये दो होना, मतलब इसको और इसको देखने का. टी एफ एफ, टी एफ नाही म्हणजे इथं यफ येणार का, नाही, सोडून द्या. टी एफ नाही, टी एफ नाही, टी एफ नाही, टी एफ नहीं है, नहीं है, नहीं है. तो इधर किधर भी एफ नहीं आएगा. एफ नहीं आएगा तो क्या आएगा, ट्रू आएगा. सो दिस विल बी टी 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 टी. अशा पद्धतीने हा टेबल कंप्लीट झालेला आहे. एक राहिलं. ओके, so this table is completed, you can go through it. झालं, पुढचं बघू. चौथा होता आहे, चौथा झालेला आहे, पाचवा बघायचा आहे. काय आहे बघा, निगेशन पी अँड ब्रॅकेट पी और निगेशन क्यू अँड क्यू ब्रॅकेट क्लोज. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं तुमच्याकडं फक्त 2 व्हेरिएबल आहे, पी आणि क्यू. म्हणजे तुम्ही फक्त काय करणार माहिती आहे का, 4 लाईन घेणार, पी क्यू. काय करणार बघा, टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. अभी आपको सबसे पहले ये होना, उसके पहले भी क्वेश्चन में देखो, पी का भी निगेशन है, क्यू का भी निगेशन है. तो दोनों का निगेशन तो अपन निगेशन बना लेंगे. निगेशन पी बनाने का, निगेशन क्यू बनाने का. आता निगेशन पी म्हणजे पीचा उलटा. पी दिसतोय का तुम्हाला, पी पी दिसलं, हे राहिलं पी. त्याचं उलटं करा बरं. आता तुम्ही तुमच्या मनात सांगा, मी लिहितो बघा. टी टी काय लिहिणार, व्हेरी गुड. इथं बघा एफ एफ काय लिहिणार, इथं बघा टी एफ आपण लिहू एफ टी फटफटी. आता काय करणार बघा, आता सुरुवात करायची या ब्रॅकेटपासून. तर आता या ब्रॅकेटमध्ये बघा, सर्वात पहिले आपण हे बनवू. काय आहे तो, पी ऑर निगेशन क्यू. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्हाला हे पी ऑर निगेशन क्यू बनवायचं आहे, तर बघा तुमच्याकडं पी आहे ना, तुमच्याकडं निगेशन क्यू आहे ना. या दोघांच्यामध्ये ऑर आहे. ऑर म्हणजे एफ एफ एफ. ऑर म्हणजे काय, एफ एफ एफ. एफ एफ आहे का,
म्हणजे इथं यफ लिहिणार का नाही, यफ यफ आहे का, इथं यफ लिहिणार का नाही, इथं बघा यफ यफ यफ, म्हणजे इथं जे दोन दिले ना तेच बघायचे बरं का, बाकीचं नाही बघायचं. इथं बघा यफ यफ नाही म्हणजे इथं यफ लिहिणार नाही. मग या तिन्ही ठिकाणी काय करणार, ट्रू ट्रू ट्रू. ओके, हा ब्रॅकेट भेटला. या ब्रॅकेटमध्ये क्यू टाका, प्युअर निगेशन क्यू अँड क्यू. म्हणजे आता तुम्ही काय करणार बघा, प्युअर निगेशन क्यू म्हणजे हा ब्रॅकेट, या ब्रॅकेटला आणि क्यूला या दोघांना टी 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 करा, या दोघांना टी 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 करा. बघा टी 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 नाही, टी टी नाही, टी टी नाही. नाही समजलं, परत सांगतो बघा. प्युअर निगेशन क्यू म्हणजे हा ब्रॅकेट, क्यू म्हणजे हा ब्रॅकेट. या दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये काय आहे, अँड आहे. अँड आलं डोळ्यासमोर की आपल्या डोक्यात येतं टी टी टी. बघा इथून बघायचं बघा, पहिले हे बघायचं नंतर हे बघायचं. अँडमध्ये चालतं पण इम्प्लिकेशनमध्ये सिक्वेन्स चुकायला नको. अँडमध्ये उलटं केलं तरी चालतं, पण आपल्याला एक सवय लावून घ्या, उलटं करायचंच नाही, आपण आपल्या पद्धतीनेच करायचं रेग्युलर मेथडनी. टी टी टी, इथं बघा खाली आलो, टी टी नाही म्हणजे ट्रू लिहिणार का नाही, टी टी नाही. इथं पण नाही म्हणजे इथं 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 टी लिहायचं नाही, टी नाही लिहिलं तर काय लिहिणार, फॉल्स फॉल्स फॉल्स. अशा पद्धतीने हा 5वा ट्रूथ टेबल झालेला आहे. टोटल 10 ट्रूथ टेबल होते, आपण 5 ट्रूथ टेबल केले. 5 ट्रूथ टेबल तुम्ही कंप्लीट करा पुढचे, आणि विशेष कंप्लीट करा. कंप्लीशन झाल्यानंतर तुम्हाला एक दुसरा व्हिडिओ अपलोड होणार, त्याच्यामध्ये पुढचे 5 ट्रूथ टेबलसुद्धा असतील. पण त्याच्यापूर्वी ते तुम्ही कंप्लीट करा, कारण की त्याच्यामध्ये थोडंसं स्पीडनी शिकवलं जाणार. कारण की हे जर तुम्ही कंप्लीट केले असतील तर तुम्हाला नंतर फक्त व्हेरीफाय करायचं आहे की मी बरोबर सांगतो आहे का नाही. ठीक आहे, ओके, हॅव अ नाईस डे.